19 नोव्हेंबर 2023चा बदला काल ऍक्च्युली पूर्ण झालेला आहे. ना T20 वर्ल्ड कपने, 2 T20 वर्ल्ड कपने, ना चॅम्पियन्स ट्रॉफीने. काल ज्या पद्धतीने सूर्यवंशीने सायलेंट केलेलं आहे सायलेन्सरला, पॅट कमिन्सला, त्यात मला जे सुख मिळालं ते मला कुठल्याच ट्रॉफीमध्ये नाही मिळालं. पण अजून पण का तू भूतकाळात रमलायस? माझ्यामध्ये भूतकाळाच्या पाऊल खुणा असतात त्या अशाच सुटत नाहीत. काल मला वाटतं की काल असं पहिल्यांदा मला ते जरा कमी झाल्यासारखं वाटलं पहिल्यांदा, जेव्हा मी पॅट कमिन्सला असं शांत राहताना काही बघितलं. टक्के कमी झालं, काही टक्के माझ्यासाठी कमी झालेलं आहे. पॅट कमिन्सला जे त्याने काल काय म्हणतो ना खिजवलं, त्याला 4 ओव्हरला 64 आले, त्यातल्या पहिल्या 2 ओव्हरला 34 त्याला सूर्यवंशीनेच मारले. सो तिकडेच माझ्यासाठी मॅच संपली होती कालची. म्हणजे पूर्ण बघितलीच नाहीस तू आणि इथे येऊन तू बडबड करणार मॅच बघितली. पण पॅट कमिन्सला शांत केलं यात मला खूप मजा आली. अच्छा, नाही पण मला पण मजा आली पॅट कमिन्सला मार खाल्ल्यावर बघून. तुला तुझी आठवण आली काय? तुला पण असंच मारतात. ये कधी समोर. सो काल RRने पहिली बॅटिंग केली आणि त्यांनी 243चा स्कोर टाकला स्कोर बोर्डवर आणि जो त्यांचा स्टार्ट बघता खूप कमी होता. 8 ओव्हरला त्यांचे 125 होते. हा खरं. आणि इव्हन 15 ओव्हर नंतर वगैरे पण त्यांचा स्कोर 200 होते. 15 ओव्हरला 200 वगैरे होते. त्यानंतर मग त्यांनी 5 ओव्हरला 40 वगैरे विकेट्स पडले. 8 विकेट्स गेला त्यांच्या, त्यामुळे थोडा स्कोर दाबला गेला. पण वैभव सूर्यवंशी काय करायचं या मुलाचं मला कळत नाही. त्याच्याबद्दल आम्ही आता वेगळ्या गोष्टी बोलू पण नाही शकत की इतका मशीन सारखा खेळतोय. आणि असं पण नाही वाटत रे त्याच्याकडे बघून की काही वेगळी टेक्निक आहे त्याच्याकडे, काही एक्स्ट्रॉर्डिनरी वेगळं काहीतरी घेऊन आलाय. नॉर्मल क्रिकेटर वाटतोय जो आपला, कदाचित आपण तो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पण बघितला असेल कोणतरी असा क्रिकेटर वाटतो तो. बरोबर. आणि त्या ह्याच्यात तो जी पॉवर जनरेट करतोय ती म्हणजे वाखाडण्याजोगी आहे. खरंय. आणि काल सचिनने त्याच्यासाठी पोस्ट टाकलेली आहे, त्याच्या बॅट्सस्विंगचं त्यांनी कौतुक केलेलं आहे की तो ज्या पद्धतीने बॉलच्या बॅट्सस्विंगचाच गेम आहे तो. 2018ला जेव्हा रिषभ पंत जेव्हा पहिल्यांदा वाजला होता IPL, तेव्हा हा एक म्हणतो ना अख्खा एक फिनॉमिनन मी पाहिला होता. त्यानंतर मी आता हा पाहिला IPL मध्ये तुम्ही बघितलं. आणि असं थोडं जसं तू काल एक स्टेटमेंट दिलंस की काय पटीदार धोनीच्या जवळ, तसं मला असं वाटतंय की हे काय स्टेटमेंट हे जस्ट माझं ऑब्झर्वेशन आहे. ऍट दिस एज 15-16 जे काय असेल आपण बिफोर 18, सचिन नंतर जर कोणी एवढं देशाचं काय म्हणतो ना इमॅजिनेशन कॅप्चर केलं तर तो हा आहे. म्हणजे उद्या जर समज वैभव सूर्यवंशी, आता समज मी मुंबईचा सपोर्टर आहे आपण, आणि समोर जर वैभव सूर्यवंशी 29 बॉल 97 वर खेळत असेल तर मी बोलेन की भुकत गेली मुंबई, भाई ह्याची सेंचुरी झाली पाहिजे. तरी हे बोलणार मी तरी नाही, माझ्या सेंचुरी विल नॉट डिसाइड एनिथिंग. काल ऑब्व्हियसली गेलचा रेकॉर्ड तोडलाच असता, त्यात मजा आलीच असती. पण माझ्या मते त्या पॉइंट पर्यंत त्याने एवढं काय पार केलं होतं ना, म्हणजे एक तर त्याची बॅटिंग बघताना सगळेच म्हणजे SRHचे प्लेयर्स म्हटलं, ट्रॅव्हिस हेड जाऊन त्याला ब्रेकमध्ये अप्रिशिएट करत होता म्हणून, इव्हन अभिषेक शर्माने ज्या पद्धतीने त्याला पार्टीला थाप दिली म्हणून, इव्हन आपण जेव्हा मॅच बघत होतो आपल्यात एक खूप क्रिकेट गीक होता, त्याची तू रिॲक्शन बघ, क्रिकेट नर्ड होता. सो तुला ते कसं सांगू, ते जे जागेवरती खेळवून ठेवण्याचं आहे ना, ते मी आता सचिनचं तर ऑब्व्हियसली आपण लहानपण नाही बघितलं कारण आपण जन्माला पण नव्हतो, पण तू जे ऐकलंय स्टोरीज, म्हणजे तू त्याचा जो ह्याच्यासोबतचा जेम्स हॉल्ट कोणासोबतचा तरी इंटरव्ह्यू त्याचा जुना, तो इंटरव्ह्यू बघ, किंवा तुला ते जे त्याच्यात दिसायचं ना सचिन मध्ये, ते सगळं मला आता वैभव मध्ये दिसतंय. म्हणजे कदाचित हा आपल्या काळातला सचिन आहे असं आपण म्हणू शकतो. आणि तेव्हा जे होतं की देशाला हवं होतं की भाई हा इंडियामध्ये खेळला पाहिजे, हा इंडियातनं खेळला पाहिजे, तसं आता सगळे बोलतात. आता ते सगळे कॉल्स खूप प्रॅक्टिकल आणि खूप टेक्निकल कॉल्स आहेत, ते तर ऑब्व्हियसली BCCI चुकीचेच घेईल. पण मी म्हणतो ना, एका आता कसं सांगू, ह्या अख्ख्या बोरिंग IPLचं आपण जे काय म्हणतो ना, त्या IPL ला सेव्हिंग ग्रेस जर कोणी असेल तर वैभव सूर्यवंशी. रादर आपण ज्या दिवशी मरीन्सला व्हिडिओ केली त्या दिवशी तुला ऑलमोस्ट लक्षात असेल, आपण जर 12 इंटरव्ह्यू केले असतील तर त्यातले 8 ते 9 लोक वैभवची बॅटिंग बघायला आले होते. ते काका पण आपल्याला मी वैभवला बघायला आलो. बरोबर. सो माझ्या मते ते जे त्यांना तू व्हिडिओ पाठवलास का? नसशील पाठवला. हो, त्यांचा नंबर दिला तुझ्या फोन मध्ये सेव्ड आहे. नाही, दीपकने घेतला. अच्छा, ओके, हे आपण व्हिडिओ मध्ये बोलतो, ठीक आहे. पण त्याचे वैभव सूर्यवंशी माझ्या मते ते एक लव्ह फॉर क्रिकेट जे म्हणतो ना आपण ह्या जनरेशनचं, जे कदाचित विराट गेल्यानंतर आपल्याला वाटत होतं की विराट आणि रोहित आता कोणाला फॉलो करावं, तर ते मला वाटतं आय गेस इंडिया इज व्हेरी फॉर्च्युनेट त्या डिपार्टमेंटमध्ये की एक गेल्यानंतर एक माणूस येतच जातो. बरोबर. म्हणजे जसं की गावस्कर नंतर कपिल देव नंतर मग सचिन नंतर मग आता धोनी असेल, विराट असेल, रोहित असेल, मध्ये युवराज सिंग असेल, इव्हन आता तू बघशील तर गिल आहे. हा, पण तरीही मी म्हणेन की वैभव सूर्यवंशी
काय म्हणतात त्या एलिट लिस्ट मध्ये जाऊ शकतो. सचिन, हा. विराट, रोहित, धोनी, गावस्कर, कपिल देव यांच्या. नाही जाऊ तर तो कुठेही शकतो ऑब्व्हियसली. तो विनोद कांबळीच्या लिस्ट मध्ये पण जाऊ शकतो. यू नेव्हर नो. पण सॉरी बट माझ्या मते ऍट दिस पॉइंट ते म्हणतो ना एक सुरी सगळ्यांचं प्रेम आहे त्याच्यावरती, ते खूप अनइमॅजिनेबल आहे. आणि एकतर एज खूप मोठा फॅक्टर रोल प्ले करते त्याच्यात. बच्चा अच्छा खेळला, बच्चा अच्छा खेळला, आपला बच्चा. आणि ते मागे तू बोललास की काय म्हणतो ना, इररिगार्ड ऑफ हिज एज, तो जे करतोय रिगार्डलेस ऑफ हिज एज, तो खूप मराठीतच करतो. रिगार्डलेस ऑफ हिज एज, तो माझ्या मते जे करतोय ते खूप एक्सेप्शनल आहे माझ्या मते. आणि माझ्या ते अख्खी आज 20 मिनिटं आपण त्याच्यावर पण बोलूच शकतो. येस. पण किती अख्खं वजनच त्याचं राईट. 97 यार, 29 बॉल 334 चा स्ट्राईक रेट आहे त्याचा. आणि कन्सिस्टंटली तो बघ ना त्याचा ओव्हरऑल आयपीएल त्याचा काय स्ट्राईक रेट, त्याचे 660 आय गेस रन झालेत. ओव्हरऑल स्ट्राईक रेट त्याचा 231 आहे पूर्ण आयपीएल सगळ्या ज्या त्याने 22 मॅचेस खेळला त्याच्यात आहे त्याचा 231 चा स्ट्राईक रेट. त्यात त्याने 6 किती मारलेत, 89 सिक्सेस आहेत, त्यातले 65 सिक्सेस ह्या सीझनला मारले. सो गेलचा रेकॉर्ड तर त्याने तोडलाच. 65 म्हणजे ऑलमोस्ट त्याने 400 रन्स त्याने फक्त सगळ्यांनी मारले. 660 मधले त्याच्या 50 बाउंड्री पण आहेत. येस, 200, 600, 800 सॉरी त्याचे 600 कितीतरी रन्स, 600 कितीतरी रन्स आहेत ना. जर 66 म्हणजे 340, 400च्या आसपास. सो त्याचे ऑलमोस्ट 550-600 रन्स फक्त बाउंड्री. मागे मी जेव्हा त्याचे 567 वगैरे असे काहीतरी रन्स होते, तेव्हा त्याचे फक्त बाउंड्रीजचे रन 517 की 518 असे होते. हा एक स्टॅट आलेला. म्हणजे त्याने धावायला हवा असं मला वाटतं. कारण मला थोडं त्याचा फिटनेसचं वाटतं मला थोडं. पण तेच आहे, तू आता 15-16 वर्षाचा आहे, किंवा जरी तो 17-18 वर्षाचा असेल तरी काय म्हणतात त्या एजचं ते हे वाटतं मला की भाई आता त्याची फिटनेस लेवल अप होत जाईल. बरोबर. आता त्याचं नॅचरल टॅलेंट आहे, त्याचं गिफ्ट त्याला मिळालं. आता बाकीचं ते सगळं बाकी आता हिरा तुम कितना तराशते हो भाई, तर मग तो कोळसाच राहतो. तर आणि मला वाटतं की त्याचं की एका टाईपचा गेम तू घेऊ शकत नाही, की जसं की अभिषेक शर्माचा झाला होता वर्ल्ड कपला, की त्याला एका पॉइंटला उघडलाय लोकांनी. सो कदाचित त्याचा पण हे होऊ शकतो, मला माहित नाही. बट मग तेच अजून पण त्याकडे गेम मध्ये गोष्टी असल्या पाहिजे. पण ते आता ते जे करतो ते प्युअर एक्स्ट्रॉर्डिनरीच्या वर आहे. एक्स्ट्रॉर्डिनरी म्हणजे विराट, रोहित हे सगळे म्हणतात आपण, त्याच्यावर त्याचं एज बघता हे मी म्हणतो. नाही ह्या एजला तर तो पार आहे. एक्झॅक्टली. सचिन तर ऑब्व्हियसली आपण नाही पाहिला ताकद कसा होता, पण आपल्या एजला आपण जेवढं पाहिलं त्यात हा काहीतरी वेगळंच करतो. म्हणजे हिटिंग कॅपेबिलिटी तर भाई कमालच आहे. आणि काय म्हणतो मगाशी आपण ऍक्च्युअली बोलता बोललो की ग्राउंड काल 65 मीटरचं होतं. बरोबर. पण ठीक आहे, मग त्याला काही तरीही त्याने मारलेच असते. ग्राउंड जर असं 75-80 मीटरचं असतं तरी त्याचे गेलेच असते. बरोबर वाटतं. अजून काय काय बोलायचं वैभव सूर्यवंशी बद्दल? बस वैभव सूर्यवंशीने म्हणजे कालची मॅच अख्खी त्याचीच होती असं मला वाटतं. राईट. आता बाय द वे SRH ने ह्या सीझन मध्ये त्यांना 2 मॅच हरवल्या होत्या आधीच्या. एकात तर त्यांनी ते प्रफुल्लिंगने 5 विकेट का 4 विकेट ती मॅच होती, आणि दुसऱ्या मॅचला वैभवने सेंचुरी मारली होती. 230 का काहीतरी विन होते, आणि SRH चेस केले होते कम्फर्टेबली 18 का 19 ओव्हर्स मध्ये. सो कालची मॅच पण तशी काही SRH साठी डिफिकल्ट मॅच नव्हती, पण तेच एलिमिनेटरचं प्रेशर असेल, नॉकआउटचं प्रेशर होतं, आणि ते त्यांच्यावरती दिसलं तुला थ्रू आउट, बॉलिंग करताना पण आणि बॅटिंग करताना. बरोबर. बॅटिंग करताना एकतर मला असं वाटतं की भाई आता वैभव सारखी बॅटिंग करावी लागेल असं त्यांचं झालं असेल, आणि तिथेच ते लोक गेले असतील. तुला असं वाटतं की काल परवाचीच गोष्ट आहे की तू अभिषेक शर्माचा गेम पाहून का म्हणतो असं हे झालं होतं की अवाक झाला होतास की हा काय गेम आहे की या पद्धतीने कसं कोण स्ट्राईक करत. एक्झॅक्टली, मी तुला तेच बोललो ना म्हणून की इंडिया या बाबतीत खूप फॉर्च्युनेट आहे. तुला वाटायचं की सचिन सारखं कोणी होऊ नाही शकणार. त्यानंतर कोहली आला भाई, कोहलीने करून दाखवलं. कोहली जवळ पोहोचला आता 100 सेंचुरीज, राईट. सो धोनीचं आपण बोलायचो की आता धोनी गेला, धोनी नंतर कोण येणार. सो आता वैभव सूर्यवंशी त्या कॅटेगरी मध्ये येऊ शकतो, आणि धोनीच्या खूप जास्त वर आहे हिटिंग कॅपेबिलिटी मध्ये. धोनी जेव्हा सुरुवातीला आल्या तेव्हा फक्त थोडाफार जवळ जाईल. राईट. आणि मला वाटतं की तेच आहे, 2 जनरेशन कम्पेअर करण्यापेक्षा आत्ताच्या जनरेशनला जगात जे काय चालू आहे क्रिकेट, बरोबर, त्याचा बेस्ट आहे. राईट. एक्झॅक्टली. आपण मागे जसं मी माहित नाही पॉडकास्ट मध्ये बोललो की आपण असंच बोलत होतो टाइमपास कुठेतरी, की त्याच्या बॅटिंगचं बाहेरच्या इथे आता RRचे बाहेरचे जे हे आहेत लंडन मध्ये वगैरे, RRच्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत क्रिकेटच्या, त्यामध्ये वैभव सूर्यवंशीचा अभ्यास केला जातोय टेक्निकचा. तिथल्या मुलांना वैभव सूर्यवंशीची बॅटिंग दाखवून शिकवलं जातोय. तर तो त्या लेवलला पोहोचलाय ऑलरेडी. खरं, म्हणजे ते जे गेम अडॉप्ट करणं म्हण किंवा काय म्हणतो चेंज होणं, आणि त्याच्याकडे ऑफ साईडचा गेम पण आहे, त्यामुळे त्याच्याकडे टेक्निक पण चांगली आहे. हे
दिसतं भाई. आणि त्याचा ते इन जनरल नॉकआउट मध्ये पण जे खेळणं म्हणजे तो ही मॅच म्हण किंवा त्याने अंडर 19 वर्ल्ड कपला जे फायनलला जाऊन खेळला तो 175 टाकलेला त्याने आणि किती 60-70 बॉल मध्ये त्यांनी मारलं होतं. सो ते जे प्रेशर असतं स्टेजचं ते पण तो घेत नाही सुद्धा दिसतंय. कारण एज मुळे वाटतं मला, कारण की जसं तू मच्युअर होत जातो तसं तुला बाहेरच्या गोष्टी कळायला लागतात की भाई हे पण याने अफेक्ट होणार, हे पण त्याने तुला इंटेन्सिटी कळायला लागते गोष्टींची. सो आता आय गेस ते त्याच्या डोक्याच्या सगळं बाहेर असणार आहे सगळं. आता फक्त चांगलं खेळायचं हेच एवढं फोकस, फक्त बॅटने बॉलला मारायचं बस. अजून किती बोला, जरा पूर्ण व्हिडिओ त्याच्यावरच करूया आय गेस. ठीक आहे, पण पुढे जाऊया थोडं. ध्रुव जुरेलने पण काल आपण जयस्वाल बद्दल पण बोलू. अच्छा हा, जयस्वालने काल 29 बॉल 29 केले आणि वैभव सूर्यवंशीने 29 बॉल 97 टाकले. पण ठीक आहे, जयस्वाल आय गेस जयस्वाल पण तेवढंच क्रेडिट डिझर्व करतो जेवढं सूर्यवंशीला मिळतं. त्याने पण काही कमी नाही करून ठेवलं, इंडियासाठी पण केले आणि त्याने चांगलं. बरोबर. आणि जयस्वाल काही वर्ष आधी ते करत होता, वैभव करतोय. एवढ्या स्किल नव्हता करत, पण तो ते करत होता राजस्थानसाठी. आणि तू ओव्हरऑल बघशील तर आरआरला पण तू अप्रिशिएट केलं पाहिजे. आरआरचं मध्ये 2 वर्ष जे काही झालं ते सोडून द्या, पण अदरवाईज आरआरने पण खूप चांगला टॅलेंट पूल दिलेला आहे इंडियाला. आणि वैभव सूर्यवंशीला घेणं म्हणजे तर खूप जास्त गटसी कॉल आहे. 15 वर्षाच्या मुलावर तुम्ही एवढं इन्व्हेस्ट करणं, एवढा पैसा टाकणं, करेक्ट, खूप जास्त गटसी कॉल आहे. बरोबर. सो आरआरच्या मॅनेजमेंटला मानलं पाहिजे. हा, या आधी पण तू पाहिलंस की अंडर 19 वर्ल्ड कप मधून आलेले प्लेयर्स पटापट टीम्सने उचललेत, पण 15 वर्षाच्या का पोराला उचलणं आणि त्याला खेळवणं आणि त्याने एवढं काढून ऍक्च्युली आधी तो आयपीएलच खेळला, अंडर 19 तो नंतर खेळला ना, नंतर खेळला. या आधी तुला असे कोण लक्षात म्हणजे संजू सॅमसन एक मला लक्षात, संजू सॅमसन आहे, रिषभ पंत असेल. रिषभ पंत पण आय गेस अंडर 19 नंतरच आणि कोण आहे, विराट कोहली वगैरे तर अंडर 19 खेळले, त्यानंतर आयपीएल सुरू झाली. बरोबर, 2008 ला जिंकला, त्यानंतर आयपीएल झाली त्या सीझन. सो तर आरआरच आहे की त्यांनी त्यांचं एकदम पहिलं सीझन बघशील तर तिथे त्यांनी जडेजा दिला म्हणशील तू, आणि वॉनच्या कॅप्टन्सी अंडर खूप प्लेयर्स तयार झाले. बरोबर. मोहम्मद कैफ वगैरे संपले, पण बाकी युसुफ पठाण बरोबर, त्याने प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होता ना तो, पहिल्या सीझनला वॉटसन होता. युसुफ पठाण कधी होता? युसुफ पठाण होता ना, आय डोंट थिंक सो. त्याने फायनल मॅन ऑफ द मॅच होता. सॉरी, सो युसुफ पठाण भले त्याचा इंडियासाठी तेवढा आउटपुट नाही आलं, पण त्या काळात तर युसुफ पठाण आता हे आपण फिनॉमिना होता. साऊथ आफ्रिकेची युसुफ पठाणची हे बघ, साऊथ आफ्रिकेमध्ये ती एक सेंचुरी टाकलेली, त्याने सेंचुरी मारली होती खाली, पण ती मॅच हरलेलो आपण, पण त्याने आणली होती मॅच. इव्हन त्याने एक न्यूझीलंड सोबत इंडियात जिंकवली. सो युसुफ पठाण म्हण, जडेजा, त्यानंतर तू बघशील तर एक तुला आठवत असेल तर कामरान खान एक बॉलर होता, एक लेफ्टी. बरोबर, तो बॉलर होता म्हणून. सो राजस्थानने पण, आपण मुंबईचं वगैरे बोलतो सतत, संजू सॅमसन सॉरी, बट राजस्थानने पण खूप प्लेयर्स दिलेत देशाला तरी, ऍटलीस्ट मला वाटतं. राईट. सो आरआरच्या मॅनेजमेंटला हॅट्स ऑफ आहे भाई. इव्हन जोफ्रा आर्चर पण त्यांनीच आणला इंडियामध्ये. येस. त्यानंतर ध्रुव जुरेल बद्दल पण बोललो पाहिजे. ध्रुव जुरेल खूपच चांगला खेळला काल, 21 बॉल 50 टाकले. त्याची इनिंग असती तर कदाचित त्यांचे नसते झाले ऑब्व्हियसली. 238 स्ट्राईक रेट होता, 3 6 आणि 5 4 आले त्याचे. आणि आय गेस ध्रुव जुरेल पण आता टेस्ट स्क्वॉड मध्ये ऑलमोस्ट कन्फर्म्ड आहे की तो, पण त्याने टीम मध्ये पण नंतर तो त्यालाच ते लोक पिक करणार. राईट. त्यानंतर रियान पराग पण ठीकठाक घेऊन गेला, 12 बॉल 26 मारले त्याने, 216. आणि नंतर मग खाली फरेरा, शनाका, जडेजा यांनी छोटे छोटे कॉन्ट्रीब्युशन केले. सगळ्यांचे स्ट्राईक रेट पण ठीकठाकच होते. पण तेच काल ते विकेट्स पडला, स्कोर दाबला गेला. ऍक्च्युली तो 260 270च्या आसपास जायला पाहिजे होता आयडियली, जर तुमचे 15 ओव्हरला 200 होतात, कारण की मग तेवढं ते कॅपिटलाइज नाही झालं कालची त्यांची. आणि कदाचित एसआरएच ज्या फॉर्म मध्ये होते ते रन्स ते चेस करून पण गेले असते. बरोबर. पण तेच नॉकआउटचं प्रेशर आलं, त्यामुळे कदाचित ते थोडं दाबलं गेलं त्यांच्यावरती. अच्छा, बाय द वे, ते जयस्वालचा मुद्दा ह्यासाठी काढला होता की हा बोलला होता, अश्विन एका इंटरव्ह्यू मध्ये बोलला की जयस्वाल जसा खेळतोय ना वैभवच्या पुढे, 2-3 लोक बोलले ऍक्च्युली, मी ह्याचं तर ऐकलं प्रॉमिनेंटली. तो बोलला की हे तसं होतंय की सहवागच्या पुढे जे आकाश चोपडाचं व्हायचं, की सहवाग ज्या पद्धतीने हिट करत सुटायचा ना, की तुला आकाश चोपडा इन्व्हिजिबल होऊन जायचा. सो तसं कदाचित जयस्वालचं होतं की जयस्वाल आजकाल इन्व्हिजिबल वाटायला लागलं त्याच्या पुढे. बरोबर. आरआर मध्ये तर जडेजा पण इन्व्हिजिबल झाला आता. येस, हा बरोबर. जयस्वाल तर ते होऊच शकतं की समोरचा बरेच रॅश शॉट मारत होता, जे जयस्वालची स्टाईल नाही, त्याची गरज पण नाही. आणि हा मी काल, कारण समोरून तुझ्याकडे खूप जास्त चांगलं खेळलं. बरोबर आहे. तू बघशील तर आता हाच कदाचित विराट आणि रोहित वगैरे किंवा अजूनही जे सिनियर्स आहेत त्यांच्याकडनं तू बघितलं असेल तर विराट समोर कोण मारून खेळतो, जसं की पडिकल खेळतो एका पॉईंटला. सो तेव्हा विराट ओव्हर डू करायला जात नाही गोष्टी, किंवा रोहित पण जेव्हा खेळतो त्याच्यासमोर रिकल्टन खूप कडक खेळत असेल, रोहितची नॅचरल ॲबिलिटी सोडलीस तर रोहित मारायला जात नाही. बरोबर, ते लोक प्रॉपर ते स्ट्राईक रोटेट करणं, ते सगळं जे करतात. पण जयस्वाल माझ्या मते थोडंसं ते काय जयस्वालचं असं मला वाटतंय
की अच्छा अजून एक कोणतरी बोललं की जयस्वालने टीमच चेंज रायडू रायडू जयस्वालने टीमच चेंज केली पाहिजे कारण इकडे तो नेमार होणार आहे नाही, पण तो आय गेस राजस्थान नाही सोडणार ह्या 3 प्लेयर्स ना तरी. जयस्वाल, आपला 4 प्लेयर्स ना, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल आणि जोफ्रा आर्चर, या 4 प्लेयर्स ना ते लोक रिटेन करतील. ध्रुव जुरेलला नाही सोडतील ते. नाही, मला नाही वाटत. ज्या टीमने संजू सॅमसन आणि बटलरला सोडलंय पण आता त्यांना कळून चुकलं असेल टीमवर ना. विश्वासच नाही. चहलला पण सोडलं रे त्यांनी. एक्झॅक्टली, त्यांनी बोल्टला सोडलं. सो बरोबर. ते मला तसं वाटतं की हे सीझन जसं चाललंय त्याला ते बॅक करणार तसंच आहे. नाही, पण ध्रुव जुरेलवर करू शकतात ते लोक. ऑब्व्हियसली त्याला बटलर आणि ह्याच्या पुढे रिटेन केलं. राईट. आणि बॉलिंग मध्ये फक्त नितीश कुमार रेड्डीनेच एक चांगली बॉलिंग केली. 2 ओव्हरमध्ये 12 रन त्याने जे काही कोचिंग घेतली. शिवम कुमारने पण 6च्या इकॉनॉमीने रन दिले, 2 ओव्हर 12 रन आणि 1 विकेट पण घेतली नितीश कुमार. पण त्यांचे स्पेल्स नाही संपवले, माहित नाही का. त्या जागी प्रफुल्ल इंगे म्हण किंवा प्रफुल्ल इंगेने 4 ओव्हर टाकले, पण त्याने विकेट्स काढल्या, पण त्याला मारला खूप होता. 3 विकेट काढले त्याने, 54 काहीतरी 28 का 29. नंतर साकिब हुसेनला पण काल मारलाय 4 ओव्हर 52 रन्स. नंतर ईशान मलिंगाला 4 ओव्हर 40 रन कालच्या मॅच मध्ये. ठीक आहे, हे वाईट नाही. पॅट कमिन्सला 4 ओव्हर 64 मारला, 16च्या रन रेटने त्याला मारलेला आणि 0 विकेट. येस. सो बॉलिंग मध्ये तर बघण्यासारखं नाही. बरोबर. नाही, काल ते बॅटिंग अशी चालू होती की तुम्ही बघूच शकत नाही. बरोबर. नंतर मग SRH ने त्या बदल्यात 196 रन्स करू शकले, ऑल आउट झाले. म्हणजे त्यांचा स्टार्ट बघशील तर विकेट झाले होते, पण ते मॅच मध्ये होते. कुठेच असं नव्हतं की ते लोक मॅच मधून बाहेर गेले होते विथ द रन रेट. 7-8 ओव्हरला त्यांचे 125 वगैरे झालेले आहे. नाही, ते आरआरचे त्यांचे 10 ओव्हरला काहीतरी 115-120 होते. सो 10 ओव्हरला काहीतरी, आणि ते होते मॅच मध्ये बऱ्यापैकी. पण तेच त्यांना विकेट्स नाही राहिले आणि मध्ये काही करूच शकले नाही. एस्पेशली त्यांची जी कालची मॅच होती अख्खी ती बघशील तर अभिषेक शर्मा, क्लासन आणि ईशान या तिघांच्या गेमवरती होती. आता ह्या तिघांपैकी फक्त एकाने डिलिव्हर केलं, त्यातल्या त्यात ईशान. बाकी दोघं फसले आणि त्यांची मॅचच अख्खी. बरोबर. आणि आपला SRHचा आपण हे गेल्या 2-3 सीझन पासूनच ऑब्झर्व करतो. जर वरची फळी त्यांची गणली तर मग त्यांची अख्खी मॅच, जसं पंजाबचं होतं, जसं की श्रेयस अय्यर किंवा प्रभास इम्रान फसला तर मग अख्खी पंजाब डबघाईल येते त्यांची. बरोबर. सो SRHचं पण तेच आहे की जर पहिले 2-3 बॅट्समन फ्लॉप गेले तर मग ते लोक नाही कमबॅक करू शकत जास्त. बरोबर. जास्त वेळ. आणि त्यांचा हेड पण ऍक्च्युअली फॉर्म मध्ये नाही. त्यांना मेन ते जरा प्रॉब्लेम आहे. मुंबई अगेन्स्ट रोहित पगलू ऑब्व्हियसली. पण आणि मला असं वाटतं की SRH कदाचित RCB सारखी होत चालली की त्यांची बॅटिंग खूप हेवी, पण त्यांची बॉलिंग कधी कधी बॉलिंग वाईट होते. SRH काही फक्त बॉलिंग साठी ओळखली जायची. डेल्स्टेन होता, एक मुस्तफिजूर होता त्यांच्याकडे, इव्हन भुवनेश्वर त्यांच्याकडे होता, सॉरी की काही राशिद खान त्यांच्याकडे होता. सो ती टीम आता राशिद खानला त्यांनी का सोडलं? राशिद खानला पैसे हवे होते जास्ती, राशिद खानने टीम सोडली. ओके. राशिद खानला रिटर्न केलं. त्या मरण कोण आहे ती, काव्या मारान, तिच्याकडे पैसे नाही आहेत, ती रडली बिडली मॅच हरल्यावर. पण काय आहे यार, वैभव सूर्यवंशी सारखा प्लेअर जर समोरून अशी इनिंग खेळून जातो तर मला एवढं वाईट नाही वाटणार मॅच हरल्याचं. तुझे पैसे लागले की तुला वाटेल काय लागत असतील. हा, तर मग SRH मध्ये बॅटिंग तर भाई नितीश कुमार रेड्डीने चांगली केली. 20 बॉल 38 मारले. तर सलील अरोराने ठीकठाक बॅटिंग केली, 21 बॉल 35 मारले. स्ट्राईक रेट पण बाकीच्यांचा कोणाचा एक खास नव्हता. नितीश कुमार रेड्डीने 190चा स्ट्राईक रेट, आणि ईशान किशनने स्टार्ट 300चा स्ट्राईक रेट. सो सेकंड इनिंगला एक आफ्टर अ पॉइंट 12 ओव्हर नंतर वगैरे मॅच संपली होती ऑलमोस्ट. ते लोक ट्राय करत होते पण मॅच संपली होती. आणि त्यात समोरनं जे जोफ्रा आर्चर करतोय, आता मी मागेच कुठल्यातरी व्हिडिओमध्ये विषय टाकला होता की जोफ्रा आर्चरला का मॅन ऑफ द टुर्नामेंट साठी रन होतोय, पण त्याची बॉलिंग बघून मला ऑलमोस्ट 14.5 पण त्याने 3 वरचे उडवले भाई. ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन. अभिषेक शर्मा बद्दल विकेट बोलूया. हा, बरोबर. अभिषेक शर्माचं पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियामध्ये जे त्यांनी पकडलं की त्याला क्रॅम्प केला शॉर्ट बॉलला की तो विकेट टाकतो किंवा तो मग स्लो होतो. सो काल जोफ्रा आर्चरने जेव्हा त्याला बॉलिंग चालू केली, शॉर्ट पिच बॉलिंग चालू केली आणि क्रॅम्प केलं त्याला आणि त्याचा एज लागून पाठी केली. आपल्या ह्याने कॅच पकडला जुरेलने. सो ते एक त्याचं पकडण्यात आलं अभिषेक शर्मा क्रॅम्प करायला. जसा सूर्यवंशी खेळतोय, अभिषेक शर्माची जागा धोक्यात ऍक्च्युअली असू शकतं. पण हा जोफ्रा आर्चर मला वाटतं की फिल्डिंग, बॉलिंग आणि त्याने मुंबई सोबत जी बॅटिंग केली, जर त्याने त्या दिवशी ती इनिंग नसती खेळली, मुंबईने आरआरला बाहेर केलं होतं IPL मधनं. त्याने 15 बॉल 32 मारले आणि त्याने 3 विकेट पण काढल्या होत्या. सो जोफ्रा आर्चर काय माहिती नाही, मला असं वाटतं की त्याचा एक पुनर्जन्म झालेला आहे ह्या IPL मध्ये. आणि तो ऍक्च्युअली या वर्षीचं मॅन ऑफ द टुर्नामेंट डिझर्व करतो. तो आहे, भुवनेश्वर आहे, रन मध्ये लोक पण, आणि इव्हन सूर्यवंशी पण आहे. पण जोफ्रा आर्चर, सूर्यवंशी कदाचित घेऊन जाईल असं वाटतं. हा, पण तेच ना, इतका बॅटिंग पॅराडाईज झालाय सगळीकडे. सो त्यात असा एक बॉलर जो हे करतोय
पण एवढा ते लोक विचार नाही करणार. त्याच्यामुळे 2023च्या वर्ल्ड कपला शमीला मॅन ऑफ द शमी होता बाय, शमी बाय. येस. आणि मग ब्रिजेश शर्माने 3 ओव्हर 31 रन, यशराज पुंजा 4 ओव्हर 39, सुशांत मिश्रा 2 ओव्हर 21, नंतर जडेजा 3 ओव्हर 21 रन मारले. सो आणि 2 विकेट पण घेतला. नितीश कुमार रेड्डीला आउट केला आणि सलील अरोराला आउट केला, जो चांगला खेळत होता. पण बघशील तर दोन्ही क्वालिफायर बघ किंवा एलिमिनेटर बघ, पहिली दोन्ही पण मॅच बोरिंग झालेले आहेत, वन साइड झालेले आहेत माझ्यामध्ये. फक्त पहिल्या इनिंगची बॅटिंग बघायला मजा. राईट. बाकी काही नव्हतंच. पण तेच आहे, लेट्स होप की आता क्वालिफायर 2 आणि फायनल एवढी वन साइड नाही होणार. आणि आता तुझी बेट कोणत्या टीम वरती मित्रा? एलिमिनेटरसाठी क्वालिफायर 2 साठी जीटी वर्सेस आर. आय विल गो विथ आर. कारण वन साइड खेळतोय रे तो, जो कोणी खेळतोय वैभव सूर्यवंशी नावाचा माणूस, नावाचा प्राणी. पण जीटीची बॉलिंग आय गेस कम्पॅरेटिव्हली स्ट्रॉंग आहे जरा, असं मला वाटतं. रबाडा फॉर्म मध्ये, सिराज, प्रसिद्ध कृष्ण आहे, त्यामुळे एक माणूस त्यांना घेऊन जाऊ शकतो. कोणाला? आरआरला. सो तुझी बेट आरआर वरती. मला पण हवंय आरआरने जावं आणि आरसीबीला फायनलला हरवावं. पण मला का भीती वाटते माहित नाही जीटी जिंकेल, तर मी बेट लावतो जीटीवर. बापरे, मला म्हणजे आरआर जिंकेल आता. मला वाटतं जीटी जिंकणार नाही. पण मला काय आठवतं का, हे जे क्वालिफायर 1, 2 हे सगळे आणले ना, त्यामुळे ना आयपीएल ची फायनल प्रेडिक्टेबल होत जाते. की ऑलमोस्ट ज्या पहिल्या 2 टीम येतात पॉईंट्स टेबलला, त्याच ऑलमोस्ट फायनल. नाही रे, असं फार कमी वेळा झालं की जी नाही मेजॉरिटी हेच झालं. नाही, मेजॉरिटी हे झालं की एलिमिनेटर जिंकून कोणतरी वर गेलं. नाही, हे एकदाच झालंय, एसआरएच जिंकली एकच. मुंबई समोर पण झालंय आय गेस. नाही, मी सांगतो तुला, 11 पासून सुरू झालं. म्हणजे समज पहिल्या 3 आयपीएल सोडल्यास तर 15 सीझन हे झालंय ना. सो 15 पैकी 12 सीझन माझ्या मते टॉप 2 टीम्सच फायनल खेळलेत, किंवा 15 पैकी 10 तर डेफिनेटली खेळलेत. पण फॉर्मॅट म्हणून मला बेटर वाटत की डायरेक्ट तू नॉकआउट लँड, आता तो हरेल तर बाहेर, आता संपा, आता तुम्ही किती पण. नाही, पण मला फॉर्मॅट म्हणून हा आवडतो. जरा ट्रिकी आहे, कारण पहिल्या 2 टीम ज्या असतात त्यांना नेहमी तुला एक ऍडव्हान्टेज मिळतो. हा, ऑब्व्हियसली तुला ते द्यावंच लागणार, कारण 14 मॅच खेळतोस रे तू. 14 मॅच खेळून जर तू पहिल्या 2 मध्ये राहिलास तर ती खूप मोठी गोष्ट आहे. तर त्यांना तो ऍडव्हान्टेज हवाच आहे गेस नेहमी. मी याच्या अगेन्स्ट आहे, माहित नाही. हे मला असं की पहिल्या 2 टीम ऑलमोस्ट, कारण त्यांना चान्स पण जास्त मिळतो, ते लोक फायनलला पोहोचतातच कसं तरी. एक्झॅक्टली, यासाठीच मिळालं पाहिजे ना, कारण की ते लोक 14 मॅच खेळून पहिल्या 2 मध्ये. ठीक आहे ना, मग इंडियाला जिंकवायचा ना वर्ल्ड कप मग 23चा. असो, याच नोटवर आपण व्हिडिओ संपवूया. तुम्हाला काय वाटतंय वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंग बद्दल, त्याच्या हार्ड हिटिंग बद्दल, ध्रुव जुरेलच्या बॅटिंग बद्दल, यशस्वी जयस्वालवर जो इम्पॅक्ट झालाय त्याच्याबद्दल, ते सगळं तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.